आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापक व लिपिक यांची कार्यशाळा संपन्न झाली। 9 डिसेंबर रोजी वसमत रोडवरील वरद मंगल कार्यालयात सदरी विभागाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेचे उद्घाटन म्हणून जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर या होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे गणेशराव देवीदासराव शिंदे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था परभणीचे विकास सलगर, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती आशा गरुड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील पोलास, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषदचे संजय ससाने, ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रल्हाद कुने, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषदचे गणराज यरमळ यांची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करत असताना PGI स्वयं अध्ययन, प्रशासकीय बाबी, विद्यार्थी लाभांच्या योजना, ऑनलाईन कामे, सेवानिवृत्ती प्रकरण, लेखनाविषयी, अभिलेखन, वेतनपत्र आणि भविष्य निर्वाह निधी या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले। सदरील कार्यशाळेत जिल्ह्याभरातील मुख्याध्यापक आणि लिपिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत। शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड, निपक्ष वृत्तवाहिनी। शिक्षण विभाग आणि जिल्हा संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे। या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक आणि लिपिक बंधू भगिनी उपस्थित झालेले आहेत। या कार्यशाळेत संबोधित करण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माझे सर्व सहकारीसुद्धा या कार्यशाळेस सोबत आहेत। निश्चितच या कार्यशाळेतून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींना मदत होईल। त्याचबरोबर प्रशासकीय कामकाजामध्ये ज्या काही उणिवा असतात त्याबद्दलसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केले जाणार आहे। त्यातून प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता येऊन गतिमानता येईल यासाठी हे आमचा एक छोटासा उपक्रम असेल। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक विषयनिहायसुद्धा शिक्षण परिषद आयोजित केल्या जाणार आहे, ज्यामुळे जिल्ह्याची गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होईल। त्यासाठी मी या कार्यशाळेत शुभेच्छा देते आणि थांबते। अध्यापक आणि लिपिकांसाठी कार्यशाळा आपल्या जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाकडून आयोजित करण्यात आली, काय प्रतिक्रिया आहे? परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील संपूर्ण मुख्याध्यापक आणि लिपिकांची कार्यशाळा आयोजित केली आहे। या कार्यशाळेमध्ये शिक्षकांची आणि मुख्याध्यापकाची त्याचबरोबर लिपिकांची गुणवत्ता वाढ व्हावी हा उद्देश जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या माध्यमातून आम्ही ठेवला आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर मॅडम, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुडताई व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील पोलास व डायटचे प्राचार्य विकास जी सलगर सर या सर्वांच्या सहकार्यानं ही कार्यशाळा आयोजित केली आहे। या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना एक गुणवत्तावर्धक कार्यक्रम देण्याचा उपक्रम आयोजित आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील जे विशेष शिक्षक आहेत त्यांची पण कार्यशाळा आयोजित करण्याचे मानस जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाने निर्धारित केले आहे। त्याची पण कार्यशाळा लवकरच घेण्यात येईल। या अनुषंगानं शैक्षणिक वर्ष 2025-26ला जिल्हा महाराष्ट्रात गुणवत्तेच्या बाबतीत नंबर 1ला येईल याची काळजी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ घेईल अशी मी ग्वाही देतो।